आला, मॅच तिकडे टर्न झाली. 30 धावांचा तो पाठलाग आणि बचाव आपण पाहिला. संदीप किणी सँडी आपण लवकर यायचे. मॅचला सुरुवात होते. जेसीसी विपक्ष रेहान दुर्गे शिलवन या दोन संघांदरम्यानची ही मॅच. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. जेसीसीने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. बॅटिंगसाठी रेहान दुर्गे शिलवनला आमंत्रित केलं. जयेश घरत आणि विकास दस्करी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. अविनाश शर्मा पगा गोलंदाजी मार्क वरती. मुंबई खेळून आता पुन्हा एकदा बॅक टू दी होम. पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. वरुण चेंडूच्या मागे बघा, यष्ट्यांच्या मागे असणारा वरुण त्याने आज खूप चांगली करामत केली आहे आणि जेसीसी साठी हा खूप मोठा तारणहार ठरलाय आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये आहे. सँडी आलाय. कॉंग्रॅच्युलेशन सँडी, खूप चांगला खेळ आपण केलात, त्याबद्दल आपलं कौतुक. खूप चांगलं बॅटल. हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत जेसीसी आणि दुर्गेश. अनेक मॅचेस यांच्या एकमेकांमध्ये आपण पाहिल्या आणि कधी सामना जेसीसीने जिंकला, कधी दुर्गेशने जिंकला. आज मात्र कोण जिंकेल या एपीएल दरम्यान. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. फिल्डिंग चांगली. आशिष शर्मा त्या ठिकाणी होते. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी जाईल. वेट करून खेळलेला हा फटका. एक धाव येते. चांगलं षटक अविनाश शर्माचं पगाचं आतापर्यंत आलंय. एक डॉट आणि 3 धाबा त्यानं खर्ची केल्या. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगली मॅच सुद्धा ही पाहायला मिळेल. ओ, इथे काय घडलंय? धावचीची संधी. दिलीप शर्मा फेकी करायला उशीर झाला, अन्यथा एक हानी झाली असती. संधी होती मोठी. फिल्डिंग एफर्ट खूप चांगले गंभीर त्या ठिकाणी आणि नवे आशिष शर्माने तिथे चेंडू अडवला. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील. दिशा दिली आणि चेंडू एका धावेसाठी गेलाय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धाबा 5 बिनबाद रेहान दुर्गेश 11. थँक्यू 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 डीजे. आशिष शर्मा नवीन गोलंदाजी मार्क वरती. आशिष शर्मा गोलंदाजी मार्क वरती आला. जेसीसी साठी खूप चांगला स्टार्ट, खूप चांगली सुरुवात मिळाली आहे आणि त्यानंतर आता जयेश घरत यांच्या समोर कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतील. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईड बॉल. अतिरिक्त धाव धावफलकावरती. बघा, दिलीप शर्मा वेस्टर्नच्या मागे वरून बॉर्डर लाईन वरती. ओ, आणि चेंडू कुठे गेला? बॉर्डर लाईनच्या डायरेक्टली बाहेर. येस, फलंदाज बाद. मोठा हादरा. बिग ब्लो फॉर दुर्गेश. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालाय. फ्लाइट होती चेंडू मध्ये आणि त्याला फक्त पंच करण्याचा प्रयत्न जयेश घरतचा अपयशी ठरलेत आणि बागारी परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल. दर्शन हिरे. वरून पुन्हा एकदा यष्टांच्या मागे येतील. मानावं लागेल जेसीसीला. इतक्या कमी वयामध्ये त्या खेळाडूला मैदानात उतरवलंय आणि मगाशी त्यांनी बॉलिंग सुद्धा टाकली. चांगली गोलंदाजी केली ती. लगातार 2 विकेट घेतल्या. डेब्यू मध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू पहिले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. विकास दस्कर. लाऊड कॉल होता वाईडचा, परंतु चेंडू खेळला गेला. दर्शन कडून एकदा धावून कंप्लीट केली गेली. एपीएलचा थरार आपण पाहतात आणि आताच जागा कमी पडायला लागली आहे. नेक्स्ट टाइम विचार करावा लागेल संपूर्ण अगाशीच्या टीमला की प्रेक्षकांसाठी जागा कुठे बनवायची. दिशा दिली आहे. चेंडू पुन्हा एकदा एका धावेसाठी जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. 8 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ.
पुन्हा एकदा सिंगल. गंभीर, क्या बात आहे. चित्याची चपळाई अजूनही कायम. तितक्याच वेगाने चेंडूवरती आले आणि सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला दिशा दिली सिंगलसाठी चेंडू. एक धाव मिळेल. हळूहळू पुढे नेण्याचा प्रयत्न धावफलकाला. तो अट्टहास का, त्याचं कारण आहे. जर का इथून सिंगल चांगले धावफलक पुढे गेले येणाऱ्या 1-2 षटकामध्ये काहीशी अशी संधी मिळेल त्या संधीवरती धावा बनवू आणि काहीसा चांगल्या धावफलकापर्यंत जाऊ अशी काहीशी इच्छा वर्तवली आणि अखेरकार 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती दुर्गेश 11. धन्यवाद धन्यवाद. 2 षटकं संपली. 11 धावा. शांत चित्ताचं वातावरण. एक मोठा ब्रेक थ्रू आणि आता 3ऱ्या षटकामध्ये रुपेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट. त्या पडद्यावरती हात टाकलाय तो जरा काढायचा. सुमित तिथे कोण आहे तुझ्या मागे बघ. मागे मागे तुझ्या मागे कोणतरी होता. मोठा फटका. समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. ओहो, खूप उशीर झाला. दिलीपने चेंडू अडवला जरूर, परंतु जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावून धावून धावा बनवाव्या लागतात. मध्येच एखादा सुरुंग लावावा लागतो तर कुठेतरी ते समाधानकारक धावफलक दिसतं. इथे प्रत्येक धाव बनवण्यासाठी तितकीच मोठी मेहनत आणि कसरत करावी लागते आणि प्रत्येक संघ ती कसरत दाखवताना दिसलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू गंभीरच्या हातामध्ये. चेंडू येता येता राहिलाय. सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होईल. या दोघांवरती खूप मोठी मदार आहे. या दोघांवरती खूप मोठी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीला ते पार पडताना दिसतात. हळूहळू धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न. मला मगाशी साहिलची बॅटिंग आवडली. ज्यावेळेला ग्रुप स्टेजमधल्या मॅचेस चालू होत्या, लीगमधल्या मॅचेस चालू होत्या, त्यावेळेला त्यांनी असंच काहीशी एका बाजूने विकेट गेल्या तरी सुद्धा स्वतःचा संयम गमावला नव्हता आणि त्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू दोघांच्या मधून. स्वप्नील बोने आणि गौतमच्या मधून होते फरार. सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डुजे. 4 चेंडू 18 धावा. 4 बॉल झाले. ते वाईट आहे पहिला. विकास दसकर पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती. यावेळेला ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा लगातार दुसरा. थँक्यू. 22 झालाय. तेवीस. हा भाई 23. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी. ओ, कुठे गेलाय चेंडू. काय घडलंय. येस, इट्स वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये. बघा मध्येच 2 चौकार आले आणि त्याने पूर्णपणे कहाणी बदलवली. तो कंट्रोल कायम ठेवू शकले नाहीये. चेंडू मागे गेलाय. सिंगल येते आणि अशा प्रकारे 25 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती रेहान दुर्गेश 11. थँक्यू डीजे. षटक हाताळण्या अगोदर सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, जोरदार टाळ्या वरूनसाठी होऊन जाऊ द्यात. त्याच्या चेहऱ्यावरती कोणतीही भीती नाहीये, कोणताही दबाव नाहीये, हावभाव दिसत नाहीयेत आणि निडरपणे गोलंदाजी करतोय. आणि त्याला पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात म्हणून मी टाळ्या वाजवायला सांगितल्यात. खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा तुला. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती गडी बाद. फलंदाज बाद. विकास दसकर माघारी परतेल. धन्यवाद. ज्या वेळेला मगाशी मी आलो होतो त्यावेळेला त्यांनी ओव्हर टाकली होती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले होते. आताच्या वरची सुरुवात पहिल्या चेंडूवरती विकेट. विकास दसकर
याची विकेट त्याने मिळवली आणि मयूर घरत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. जेसीसीची नवी उमेद, नवा आशेचा किरण आणि हा नवीन सितारा. ओ लगातार दुसरा, कहाणी जारी आहे. बघा इथे बसलेल्या महिला वर्गाकडून वरूनसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. क्या बात आहे. 100 रुपयाचं बक्षीस मॅच झाल्यानंतर घेऊन जायचंय वरून. थँक्यू. लगातार 2 विकेट. नवीन फलंदाज रोहित पाटील वरून. असेच काहीसे भविष्यातील सितारे आगमन करतात आणि आगमनामध्ये दाखवून देतात ते कोणत्या डायरेक्शनने पुढे जाणार आहेत आणि ते डायरेक्शन वरूनने क्लिअरली सगळ्यांसमोर पेश केलं. इतक्या मोठ्या तुडुंब गर्दी समोर. व्हॉट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. ओहो यावेळेला गॅपमधून फुल टॉस होता आणि त्या फ्लाईटला वेळीच परकलं. चेंडू चौकारासाठी गेलाय. चौकाराला 4 धाबा आल्या. डीजे थांबवतोय. धावपलके धाबा किती आहेत? 30. चेंडूचा खेळ 4 झालाय आणि 5व्या चेंडूवरती सिंगल. काय दुसरी धाव घेतली जाते का? हो हो इथे पाहिलं जाईल. पुन्हा एकदा चेंडू अडवलाय गंभीरने. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. क्या बात आहे. नाही होणार. जोरदार टाळ्या. इनिंग समाप्त होतीये आणि इनिंग समाप्त झाल्यानंतर धावपलके धाबा आहेत 32. 33चं लक्ष जेसीसी या संघासमोर ठेवलं. रिहान दुर्गेश 11 या संघाने. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. जीवदानी माऊली आणि साईबाबी. चला कर्णधार आपण टॉस साठी या. चला दोघे जण आलेत. दोन्ही कर्णधार आलेत. चला या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. वायबी तिथून थोडं उठा. समोरच्या बाकी सर्वांनी उठायचे. अक्षय चला फलंदाज पाठवा. फलंदाज आलेले आहेत. नाणेफेक केली जाणार आहे. साईबा बी विपक्ष जीवदानी माऊली. अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला. या दोन्ही संघाने टेबल टॉप केला होता त्यांच्या ग्रुपमधून आणि आता ते टॉपची लढाई एकमेकांसमोर लढताना दिसतील. त्या अगोदर या 33 धावांचा पाठलाग, 33 धावांचा बचाव सुद्धा दिसणार आहे. अजय पवार यांच्या शुभ हस्ते टॉस. खूप मजा येणार आहे या मॅच मध्ये. या धावांचा पाठलाग होणं तितकंस सोपं नाहीये, परंतु या धावांचा बचाव होणं सुद्धा तितकं सोपं नाहीये. रेहान दुर्गेश 11ला तेवढीच ताकद लावावी लागणार आहे जेवढी जेसीसीला लावणं गरजेची असणार आहे. कोणी जिंकलाय टॉस? साईबा बी. निर्णय बॉल फर्स्ट. थँक्यू. नेक्स्ट मॅच साठी आपण तयार राहायचंय. रोहित जाधव गोलंदाजी मार्क वरती. समोर दिलीप शर्मा स्ट्राइक एंड वरती. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू. पुश करो खुश रहो. आता पुश करून खुश होणार नाही आहेत कारण एखादा चौकार या मॅच मध्ये थोडी गरमाई टाकेल. थंडी वाढायला लागली आहे आणि गरमी अपेक्षित आहे. ती मैदानातून जर वाढली तर बघणाऱ्यांना सुद्धा तितकाच झुरूप येईल. पहिला चेंडूवरती 1 धाव घेऊन धावफलकाचा श्री गणेशा झालाय. 33चा पाठलाग होतोय. 4 षटकांचा उद्या. या मैदानावरती सर्व काही शक्य आहे जर का तुम्ही योग्य त्या डायरेक्शनने योग्य त्या उद्दिष्टाने मैदानात उतराल.
ओ ये बहुत ही बड़ा हिट, गलत शॉट आणि फलंदाज बाद. थँक्यू. काका मैदानात आहे, पुतण्या बाहेर गेला, दुसरा पुतण्या आतमध्ये आला. आशिष शर्मा मैदानाच्या आतमध्ये. रोहित जाधव या वेळेला गोलंदाजी मार्क वरती आहे. आशिष शर्मा मैदानात आलाय, दुसऱ्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला. थोडेसे खांदे उंच आहेत परंतु पलटवार करणं जेसीसी जाणते. दोन्ही संघ मातब्बर आहेत सध्याच्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल साठी चेंडू जातोय, एक धाव येते. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या संघांपैकी या दोन संघांचा सुद्धा बोलबाला आहे. फंकी विट्स निलेश दादा वैद्य यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर इथे देण्यात आलंय. थँक्यू सो मच, आपल्या मनापासून आभार. राजन स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय मृदुल मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन मृदुल, आपण मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे. एपीएल आपलं सहर्ष स्वागत एपीएलच्या वतीनं. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रोहितच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, तोपर्यंत कोणतीही धाव नाहीये. बघा, तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं असणार आहे. प्लॅनिंग असेल तर तुमच्या हातून मॅच निसटणं सोपं नाही आहे आणि म्हणूनच तुम्हाला त्या प्रत्येक प्लॅनला तितक्याच आत्मीयतेने आतमध्ये एक्झिक्यूट करावं लागणार आहे. मग संघ कोणताही असो, विदाउट प्लॅनिंग जर खेळाल तर आत्ताचं क्रिकेट जिंकणं. तो रोहित जाधव धुंडो रे साजना. चेंडूला शोधण्याचा प्रयत्न केला, एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट. पहिलं षटक मला वाटतंय संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावरती. येणारे चेंडू शिल्लक 18 मध्ये धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी ती आहे 29. हलक्या हाताने खेळले सिंगलसाठी. गोलंदाजी मार्कवरती विकास दसकर. सिंगल धावपलकामध्ये ॲड होईल. दिलीप शर्मा अजूनही मैदानाच्या आतमध्ये. परिस्थितीला बदलणं जाणतात. गेम चेंजर खिलाडी है ये. बस वो गेम चेंज करने के लिए एक बाउंड्री की जरूरत है. एक चौकार आल्यानंतर मॅच कधीही बदलेल आणि तो कोणाविरुद्ध कोणत्या वेळेला मारायचा हे दिलीप शर्माला माहिती आहे. फुलटॉस नाही, इथे शेवटच्या क्षणाला चेंडू लँड झाला आणि पूर्णपणे सोनूच्या म्हणजे दिलीप शर्माच्या इराद्यांवरती पाणी फिरलं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ओहो, बॅट एज मागे गेलाय चेंडू रोहित जाधवच्या जवळून. सगळेजण बघत होते रोहित जाधव डाय मारतो की काय. खूप कमी वेळेला पाहिलंय. चेंडू मागे गेला. डिक्लेअर मध्ये एक धाव येताना पाहायला मिळाली. परंतु या दोन संघांदरम्यानच्या मॅचेस अफलातून होतात हे आजपर्यंतच आपण. ओ ये क्या हुआ है, अलग थ्रो. दिलीप शर्मा बाद. कोणतीही चुकी न करत असताना अजून एका फलंदाजाच्या खेळीचा अंत. गॉन.
आणि 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. 6 मध्ये 23 धावांची गरज. या ऐकूया डीजेला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू तिथेच थांबलाय. एक धाव येते. नेक्स्ट मॅच अजून मोठी. सायबा बी विपक्ष जीवदानी माऊली. दोन्ही संघांनी आपला टेबल टॉप केला होता, परंतु एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. ज्या प्रकारे आई एकविरा नारंगीचा परफॉर्मन्स राहिला होता पहिल्या दिवसामध्ये, केवढी मोठी उसळी. स्वप्नील सरांना वाटलं की मी नारंगीच्या त्या बाउन्सी विकेटवर खेळतोय की काय. हो हो, क्या बात आहे. झेल बात आणि माघारी परतावा लागते स्वप्नील बोने यांना. निराश आणि हताश चेहरे. थँक्यू डेसे. मी चर्चा करत होतो नारंगीची. ज्या प्रकारे आई एकविरा नारंगी संघ खेळला आउटस्टँडिंग, आणि त्यानंतर जो 38 धावांचा पाठलाग यशस्वी केला ओमसाईच्या संघासमोर, आय थिंक तो JCC बीने पाहण्यासारखं होतं. आणि या सर्व मॅचेसने सरप्राईज केलं संपूर्ण APL ला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वरुण, क्या बात आहे. वरुण बॅटिंग साठी आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बघा बाउंड्री जाईल की नाही, परंतु तिथपर्यंत बॉल पोहोचवतं ही मोठी बाब आहे. कौतुक वरुणचं आणि त्याहून कौतुक JCCचं की अशा प्रकारच्या खेळाडूंना ते इंट्रोड्यूस करतायत आणि इतकी मोठी मुभा देतात. बाउंड्रीवरती उभं राहण्याची, बॉलिंग देण्याची, बॅटिंगला पाठवण्याची. खरोखर हॅट्स ऑफ आहे. हार्ड लक JCC. कॉंग्रॅच्युलेशन रेहान दुर्गेश 11. नेक्स्ट मॅच सायबा बी आणि जीवदानी माऊली फुलपाडा. आपण लगेच आपली पोझिशन घ्यायची आहे.